डाऊनफॉल, पुन्हा एकदा डाऊनफॉल, ऑलमोस्ट 57% क्रॅश झाला. नो डाऊट मी टाटा मोटर्स बद्दल निगेटिव्ह व्हिडिओ बनवलेल्या आहेत. मेजर मी याच्या निगेटिव्ह साईड बऱ्याच वेळेला तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. Tata Motors is the down, it's a miss on all fronts. Where do you start? Tata Motors is seen opening 6% lower and near 52-week low. Let's talk about Tata Motors again. Hormuz tells us that below 707, the Tata Motors stock will be at a 52-week low. Tata Motors is of course going to be coming out with the Q3 print. पुन्हा एकदा डाऊनफॉल हा शब्द मी का वापरला? 89% क्रॅश, ऑलमोस्ट कंपनी संपल्यात जमा. नमस्कार, मी संकेत आवटे. टाटा मोटर्स डाऊनफॉल, पुन्हा एकदा डाऊनफॉल. नेमकं टाटा मोटर्समध्ये काय सुरू आहे? एवढा जास्त स्टॉक क्रॅश का होतोय? ऑलमोस्ट 50%. बरं, पुन्हा एकदा डाऊनफॉल हा शब्द मी का वापरला? तर सिंपल आहे, मल्टिपल वेळेला असे फॉल्स आपल्याला टाटा मोटर्समध्ये पाहायला मिळालेले आहेत. हिस्टॉरिकल जो काही आकडे आहेत ते मी तुमच्यासमोर मांडतोय. इथं जर तुम्ही बघितलात तर हा एक फॉल आहे. इथून जर याला तुम्ही मोजण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दिसेल की 2014 मध्ये किंवा 2015च्या सुरुवातीपासून आपण म्हणू शकतो हा ऑलमोस्ट 57% क्रॅश झाला. बरं, त्यानंतर परत चांगली रिकव्हरी आली, डब्ल्यू शेप पॅटर्न बनला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक असा फॉल जो हिस्ट्रीमध्ये लक्षात राहण्यासारखा आहे. 89% क्रॅश, ऑलमोस्ट कंपनी संपल्यात जमा. कशाला म्हणतात 89% क्रॅश? सगळं काही संपल्यासारखा क्रॅश इथं आपल्याला पाहायला मिळाला. पण त्यानंतर परत एकदा तुम्ही बघू शकता, फक्त क्रॅशच बघायची गरज नाही, पण जर तुम्ही हा ट्रेंड बघितला इथून तर जे रिटर्न यांनी दिलेत 1656%. जवळपास तुम्हाला हे जे रिटर्न मिळाले ते 16 पटीनं तुमचे पैसे वाढवणारे रिटर्न होते हायपर्यंत. पण परत आत्ता जर ते बघितलात तर ते 8 पटीनं वाढलेले दिसतात. म्हणजे 50% परत माझे वाढलेले पैसे कमी झाले. याच्या मागे रिझन लक्षात घ्या की टाटा मोटरचा फॉल येण्यामागे कारण काय? हिस्ट्री हेच सांगते की टाटा मोटरमध्ये जेव्हा जेव्हा फॉल येतात तेव्हा तेव्हा ते छोटे मोठे नसतात. एकतर ते मोठे असतात आणि खूप जास्त वेळासाठी असतात. मग ज्या लोकांच्या डोक्यामध्ये असेल ना, उद्या माझे पैसे वाढतील का टाटा मोटर्समध्ये, याचं उत्तर लगेच तुम्हाला मिळालं असेल. नो डाऊट हा व्हिडिओ मी कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंग रिकमेंडेशन देण्यासाठी बनवलेला नाहीये, फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच बनवतोय. आता यामध्ये लक्षात घ्या की तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येत होत्या की सर टाटांना कसं तुम्ही निगेटिव्ह बोलताय, टाटा मोटरबद्दल तुम्ही कायमच निगेटिव्ह बोलता. नो डाऊट मी टाटा मोटर्सबद्दल निगेटिव्ह व्हिडिओ बनवलेल्या आहेत, त्याबरोबर काही पॉझिटिव्ह व्हिडिओ सुद्धा आहेत ज्यामध्ये यांचा बिझनेस कसा टर्न अराउंड झाला, JLR मधून कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी येत आहेत हे सुद्धा मी त्यामध्ये सांगितलेले आहे. बट मेजर मी याच्या निगेटिव्ह साईड बऱ्याच वेळेला तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. याचा अर्थ कंपनी खराब आहे असं बिलकुल होत नाही. प्रत्येक कंपनीचे काही ॲडव्हान्टेज आणि काही डिसएडव्हान्टेज असतात, बट याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज थोडेसे जास्त दिसतात. कारण जर याला तुम्ही इतर पेअर कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये मेजर कॉम्पिटिटर महिंद्रा अँड महिंद्रा आपल्याला पाहायला मिळतो, हुंदाई सुद्धा आता लिस्टेड आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, पण महिंद्रा अँड महिंद्रा आत्ता सुद्धा ऑलमोस्ट ऑल टाइम हायला ट्रेड करतोय. पण या स्टॉकमध्ये 50%. मारुती सुझुकीमध्ये सुद्धा चांगली ग्रोथ दिसते, पण हा मात्र 50% क्रॅश. आता याच्यामागे वेगवेगळी जिओपॉलिटिकल कारणं सुद्धा आहेत. जसं डोनाल्ड ट्रम्प कन्सिस्टंटली इंडियावर प्रेशर टाकतायत की इंडियावर आम्ही आत्ता टॅरिफ वाढवणार आहोत. इलॉन मस्क बॅकएंडनी गेम खेळतोय, त्याला इंडियामध्ये यायचं आहे. आत्ता आपल्या पॉलिटिशियनचे सुद्धा स्टेटमेंट बदललेत. तुम्ही हे जुने स्टेटमेंट आहे का? वो चीजें जिसमें भले पैसा किसी का भी लगा हो, पसीना मेरे देश का लगना चाहिए. But suppose you want to manufacture in China and sell in India, it can not be a good proposition for India. पण आत्ता जसं डोनाल्ड ट्रम्प निवडून आले ना, सगळ्यांची भाषा बदलली, स्टेटमेंट बदलले. आम्ही रेडी आहोत टॅक्स कमी करण्यासाठी. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल काय फरक पडणार आहे? एकटा इलॉन मस्क येईल, तो टेस्ला घेऊन येईल, तो सायबर ट्रक आणि त्याच्या 1-2 त्या कार्स, काय असा मेजर फरक पडणार आहे? पडणार आहे. कारण ज्या गाड्या म्हणजेच JLR मेजर रेव्हेन्यू तुम्हाला माहिती आहे का कुठून येतो? 70% जास्त रेव्हेन्यू जो जनरेट होतो तो फक्त JLR मधून होतो. याचा अर्थ काय? तर टाटा मोटर्स JLR वरच टिकून आहे. JLR नाही तर टाटा मोटर्स नाही. हे सिंपल गणित आहे. जर भविष्यात टाटा मोटर मोठा असेल ना तर ते फक्त JLR मुळे असेल. आणि हो,
टाटा मोटरची वाट जरी लागली ना तर ती फक्त JLR मुळे लागू शकते. हे पण स्टेटमेंट लक्षात राहू द्या. हा JLR म्हणजे अक्षरशः सूर्य आहे आणि त्याला हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न आपण म्हणू शकतो. कारण त्याचे सगळी जी पुढची कारणं आहेत मी तुम्हाला वन बाय वन पुढे एक्सप्लेन करत जाणारच आहे. पण मेजरली लक्षात घ्या, जर फक्त टेस्ला आला तर तो फाईट देईलच, पण त्याच्याबरोबर BYD ला सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एंट्री मिळेल. आता टॅक्सेस हेवी लागत आहेत तरी सुद्धा BYDनं पाय रोवायला सुरुवात ऑलरेडी भारतामध्ये केलंय. आणि BYD हा खूप मोठा कॉम्पिटिटर टेस्लाचा सुद्धा आहे आणि हे दोघे फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक व्हेकल बनवतात. भारतामध्ये टाटा मोटर मेजरली जाणला जातो त्याच्या इंटरनल कंबशन इंजिनमुळे. बट आता त्यांनी स्वतःची इमेज चेंज करायला सुरू केली आहे. वन ऑफ द बिगेस्ट प्लेअर टाटा मोटरच्याच सगळ्या गाड्या तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये दिसायच्या, पण हे गणित आता हळूहळू बदलायला सुरू झालेलं आहे. माझं एक स्टेटमेंट आहे, 5 वर्षांनंतर हळूहळू टाटा मोटर इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये भारतामध्ये 5व्या नंबरला गेलेला दिसेल. याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. येत्या काही वर्षातच तुम्ही 3 नंबरला टाटा मोटर गेलेला पाहायला मिळेल, हे मी लिहून देऊ शकतो. याची कारणं काय ती सुद्धा मी तुम्हाला वन बाय वन आता सांगणार आहे. जर आपण क्लोजली ऑब्झर्व केला आता सध्या यांचा बिझनेस तर तुम्हाला कळेल की जाग्वारचा बिझनेस कुठंतरी डिग्रेड होताना आपल्याला पाहायला मिळतो. रिव्हेन्यू जर तुम्ही बघितला तर 6.5 बिलियन युरोज म्हणजे 5.6% इयर ऑन इयर डिक्लाइन झालेला पाहायला मिळतो. आता युरोमध्ये का मी बोलतोय, कारण यांचा मेजर बिझनेस तिकडूनच येतो. युरोप, US आणि चायनामध्ये सुद्धा JLR खूप चांगला चालत आहे. EBITDA मार्जिन जर तुम्ही बघितला तर 11.7% डाऊन आहे. EBIT मार्जिन 5.1% डाऊन आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स 398 मिलियन युरोज आपल्याला पाहायला मिळतो. पण त्याच्याबरोबरच कमर्शियल व्हेकलचा बिझनेस जर तुम्ही यांचा बघितला तर तो तुम्हाला पाहायला मिळेल रिव्हेन्यू 13.9% डिक्लाइन झालेला पाहायला मिळतो. ऑलमोस्ट 17,000 करोडचा धंदा आहे त्यांचा. EBITDA यामधून 10.8% इन्क्रीज झालेला पाहायला मिळतो. इथं मात्र थोडीशी ग्रोथ आपल्याला बघायला मिळते. कमर्शियल व्हेकलमध्ये मोठं यांचं वेटेज नाही आहे. पॅसेंजर व्हेकलमध्ये मेजर चालतं, पण मेजर यांचा रिव्हेन्यू जो जनरेट होतो तो होतो JLR मधूनच. पण ज्या टाटा मोटरच्या व्हेकल ब्रँड नेमने तुम्हाला पाहायला मिळतात तिथे सुद्धा 3.9%चा डिक्रीज रिव्हेन्यू मध्ये पाहायला मिळतो, जो आहे 11,700 कोटी रुपये. क्वार्टर टू फायनान्शियल इयर 2024 बद्दल बोलतोय. EBITDA मार्जिन 6.2% डाऊन आहे, तर EBIT मार्जिन 0.1% डाऊन झालेला आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. ओव्हरऑल जर तुम्ही क्वार्टरली रिझल्ट यांचा बघितला लास्ट क्वार्टरचा तर 1,13,000 कोटीचा सेल्स होता, तर नेट प्रॉफिट 5,500 कोटी पाहायला मिळतं, जे दोनही एकदम फ्लॅटिश आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेल्स तुम्ही बघितला तर मोठी ग्रोथ नाही आहे, पण नेट प्रॉफिटमध्ये चांगलाच डिक्लाइन आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सिंपल लॉजिक आहे, पुढे काय होऊ शकतं बघा. 2 गोष्टींमध्ये या गोष्टी तुम्हाला मी क्लिअर करून टाकतो. जर महिंद्रा अँड महिंद्रा बरोबर कम्पेअर केलं, महिंद्राने परफेक्ट शॉट दिलेला आहे की त्यांनी एंट्री घेतली SUV सेगमेंटमध्ये आणि SUV सेगमेंटचीच खरी डिमांड आहे. जर टाटाची रेप्युटेशन बघितलात तर खूप जास्त कंप्लेंट आपल्याला टाटाच्या पाहायला मिळतात. आता बऱ्याच लोकांनाही थोडंसं चुकीचं वाटेल किंवा निगेटिव्हली तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल, पण ही फॅक्ट आहे. मी ॲक्च्युली रतन टाटांना खूप जास्त मानणारा व्यक्ती आहे आणि रिचमीची जी काही मी स्थापना केली किंवा रिचमीची जी काही कन्सेप्ट उभारली आहे ती फक्त आणि फक्त त्यांच्या इथिक्सवर आणि त्यांच्या व्हॅल्यूजना डोळ्यासमोर ठेवून उभा केली आहे की आम्हालाही लोकांनी विश्वास म्हणून बघावं. हीच कन्सेप्ट आम्ही सुद्धा राबवली, दुसरं काहीच नाही आहे. पण बिझनेस एका वेगळ्या बाजूला येतो आणि विश्वास एका वेगळ्या बाजूला येतो. जर तुम्ही बघितलात टाटा मोटरच्या ग्राहकांच्या प्रचंड कंप्लेंट्स आहेत. JLR तर जबरदस्त आहेत. म्हणजे JLR मध्ये असं मानलं जातं जर तुम्हाला एखादी JLRची कार परचेस करायची आहे तर तुम्ही 2 कार परचेस करायच्या. एक असेल तुमच्यासोबत आणि दुसरी असेल शोरूममध्ये, कारण तेवढीच त्याची कामं निघतात. दुसरी घरी येते तर पहिली परत शोरूममध्ये जाऊन पडते. 2-2, 5-5 महिने कार्स त्यांच्या शोरूममध्ये जाऊन पडतात. बऱ्याच इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत, प्लॅटफॉर्म बदललेले आहेत. टाटाने ॲक्वायर केल्यापासून बऱ्याच त्यांच्या व्हेकल इम्प्रूव्ह झालेले आहेत. इव्हन टाटा मोटर्सच्या रेग्युलर आपल्या ब्रँडिंगवाल्या कार सुद्धा, ज्याच्यामध्ये टाटा हॅरियर असेल, सफारी असेल, एकदम जबरदस्त कार्स त्यांनी बनवले आहेत. मी बऱ्याच वेळेला त्यांचं कौतुक पण केलंय. नेक्सॉन सुद्धा सुंदर कार त्यांनी बनवलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, टाटांची हिस्ट्री ही सांगते की ज्या ज्या व्हेकल्स त्यांनी बनवल्या त्या परत त्यांनी डिसकंटिन्यू केल्या. जशा त्या व्हेकलच्या कंप्लेंट वाढायला लागतात त्या कारचा नामो निशान मिटवला जातो. टाटा सुमो
तुम्हाला पाहायला मिळत नाही. सियारा पाहायला मिळत नाही, इंडिका पाहायला मिळत नाही, मांजा आहे, इस्टेट आहे, इंडिगो आहे, त्याचबरोबर सफारी सुद्धा. आता जी सफारी आली ती एकदम वेगळी आहे. जुन्या सफारी चालवणाऱ्या लोकांना ही सफारी आवडणार नाही. नो डाऊट जुन्या गाड्यांचा चाहता एक वेगळाच होता, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स भरपूर सारे होते आणि म्हणूनच परत त्यांनी न्यू मॉडेल लॉन्च केले, नवीन नावाने लॉन्च केले. भलेही काही लिगसी नावं आहेत, जसं सफारी आहे, याला जुन्या कारचंच नाव देण्यात आलं कारण त्या कारची एक वेगळीच लिगसी होती. सेम कस्टमर सपोर्ट बरोबर जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला कळेल की बऱ्याच इम्प्रूव्हमेंटची अजूनही तिथे गरज आहे. जर आपण जगवारवर नजर फिरवली तर तिथं मेजर प्रॉब्लेम पाहायला मिळतो. अजून खूप साऱ्या इम्प्रूव्हमेंटची गरज तिकडे आपल्याला बघायला मिळाली. कंप्लीट जगवार 2.0 लॉन्च आता ते करणार आहेत, पण लॉन्चच्या वेळेला ही कार बघा, हा त्यांचा लोगो बघा, इथं तुम्हाला कळून चुकतं की बऱ्याच लोकांनी खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट्स केले आहेत. एवढ्या वर्षाची लिगसी काही सेकंदात संपवायची असेल तर जगवारचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर घ्यायला पाहिजे. अशा सगळ्या कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. पण मला खात्री आहे हे जे लॉन्च केले ना, कुठलीही पब्लिसिटी बॅड किंवा गुड नसते. पब्लिसिटी असते. जबरदस्त पब्लिसिटी यांनी यातून कमवली आहे, पण याच्या पुढे जाऊन मला वाटतं बऱ्याच इम्प्रूव्हमेंट्स ते यामध्ये करतील आणि जगवारला एक वेगळ्या रूपात लॉन्च करतील. जिथं आता सध्या हायब्रिडचा जमाना सुरू आहे तिथे हे प्युअर इलेक्ट्रिकवर मेजर फोकस करतायत आणि ही सुद्धा एक मोठी चूक ठरू शकते. पुढची महत्त्वाची गोष्ट, महिंद्राने ॲग्रेसिव्ह मार्केटिंग सुरू केलं आहे. जिथं 80-90% मार्केट शेअर फक्त टाटाकडे होता, तो कन्सिस्टंटली आता फॉल होताना पाहायला मिळतोय, जो लवकरात लवकर मारुती टेक ओव्हर करताना पाहायला मिळेल. मी असं म्हणत नाहीये महिंद्रा क्रॉस करेल टाटाला, पण नक्कीच मारुती क्रॉस करेल, कारण मास सेगमेंटला टार्गेट करण्याची क्षमता त्यांच्याकडे प्रचंड आहे. आणि ज्या प्रमाणात त्यांनी आता स्वतःचे शोरूम्स वगैरे उभा केलेत, त्यांनी ज्या प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी बनवली आहे ती काबिले तारीफ आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत टोयोटा सुद्धा उभा आहे आणि त्याचा एक खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मारुतीवर होताना पाहायला मिळेल. म्हणूनच मारुती नंबर 1 असेल. त्यानंतर मे बी म्हणतोय मी, महिंद्रा असू शकतो. सोबतच MG मोटर्स जबरदस्त काम सुरू आहे आणि टाटांमध्ये मोठी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. मी 5 वर्षांनंतरचं चित्र सांगतोय, पण जर योग्य वेळी योग्य ती पावलं टाटांनी उचलली तर ते त्यांची पोझिशन मेंटेन ठेवण्यामध्ये ॲटलिस्ट सेकंड पोझिशन ते 100% सक्सेसफुल होऊ शकतात. फर्स्ट पोझिशन ते मेंटेन ठेवतील याच्यावर मला 100% डाऊट आहे आणि हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. इन शॉर्ट, टाटा मोटर सध्याच्या लेवलला जर तुम्ही बघितला तर त्याचा PE रेशो आपल्याला पाहायला मिळतो 8 पेक्षाही तो खाली आलेला आहे. पण मार्केटमध्ये लगेच रिकव्हरी पाहायला मिळेल का, तर 100% नाही. मार्केट अजून थोडे दिवस शांत चालू शकतं, रेंज बाउंड चालू शकतं आणि त्याचाच इम्पॅक्ट यावर सुद्धा होणार. जोपर्यंत रेट कट नाही तोपर्यंत ॲग्रेसिव्ह रेट कट म्हणतोय मी, एक रेट कट छोटीशी तर झाली, ॲग्रेसिव्ह रेट कट, स्वस्त पैसा जोपर्यंत लोकांच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत इकडे आपल्याला बाईंग ऑपॉर्च्युनिटीज मेजर पाहायला मिळत नाहीत. इन टर्म्स ऑफ कस्टमर मी बोलतोय. जेव्हा ॲग्रेसिव्ह रेट कट झाले, पैसा स्वस्त पाहायला मिळाला, कंझ्युमरमध्ये चांगली डिमांड पाहायला मिळाली, तेव्हाच आपल्याला कारच्या सेल्समध्ये मोठा जंप पाहायला मिळतो. सो जशी रेट कट होणार तशी डिमांड वाढणार, जशी डिमांड वाढणार तसं आपल्याला यांच्या सेल्समध्ये सुद्धा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाहायला मिळणार. त्यातच कमर्शियल व्हेकल हे वेगळं करणार आहेत, म्हणजे व्हॅल्यू अनलॉक होण्याला अजून मदत होईल आणि परिणामी अजून एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला या कंपनीवर पाहायला मिळू शकतो. ज्या लेवलला कंपनी आता सध्या उभा आहे, CLSAच्या लेवलनुसार किंवा त्यांच्या अनालिसिसनुसार त्यांचं मत आहे की 930ची लेवल हा स्टॉक पुन्हा एकदा गाठू शकतो, जो आता सध्या 690च्या आसपास ट्रेड करतोय. सो माझ्या मतानुसार आता सध्या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी तर दिसते, पण डेफिनेटली विचार करण्यासारखी गोष्ट ही असेल की कधी याचा बॉटम बनेल. नो डाऊट अजून काही दिवस, काही महिने ऑटोमोबाईल प्रेशरमध्येच पाहायला मिळेल, पण एक अशी वेळ येणार की इथून आपल्याला खूप चांगल्या वरच्या लेवल पाहायला मिळू शकतात. स्टॉकमध्ये डेफिनेटली मेजर काही इश्यू नाही आहेत, फंडामेंटली अति जास्त इश्यू नाही आहेत, कारण त्या इश्यूजना ओव्हरकम करण्यासाठी जो पैसा लागेल, जो कॅपॅक्स लागेल, तो डेफिनेटली टाटांकडे ऑलरेडी आहे. आणि टाटा मोटर ही लिगसी खराब होण्यासारखं कृत्य टाटा ग्रुप करेल असं मला वाटत नाही आणि त्याला कुठला धोका पोहोचू देईल टाटा
असंही मला वाटत नाही. त्यामुळे हा जो पिरियड आहे तो थोडासा स्ट्रगल वाला पिरियड आहे आणि त्याचमुळे चांगले आकडे दिसणार नाहीत, म्हणून थोडंसं प्रेशर आपल्याला टाटा मोटरवर पाहायला मिळतं. इतर कुठलंही मेजर कारण नाही. पण या सगळ्या गोष्टी काही काळात सॉर्ट आउट होताना पाहायला मिळतील. जसं की JLR मध्ये मोठे बदल होताना पाहायला मिळतील. जाग्वार आपले नवीन मॉडेल लॉन्च करेल, प्रीमियम सेगमेंटमध्येच ते असतील, बट एक युनिक मॉडेल ते घेऊन येतील आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या सेल्सवर होताना पाहायला मिळेल आणि मेजरली ते सिडानवर काम करतील असं मला वाटतं. आणि लँड रोवर किंवा रेंज रोवर हे जे सेगमेंट आहे यामध्ये ते SUV वर मेजरली प्ले करण्याचा प्रयत्न करतील. आणि बाकी टाटा मोटर जे IC इंजिनवर सध्या काम करतायत ते तर सुरू राहीलच अग्रेसिव्हली, प्लस EV वर सुद्धा चांगला फोकस त्यांचा असेल. पण माझ्या मताप्रमाणे EV मार्केट अजून जेवढं डेव्हलप व्हायला पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही. जे मी आधीपासून 2020 पासून टार्गेट ठेवतोय, 2030 पर्यंत आपल्याला खरं EVचं मार्केट दिसेल आणि ऑलरेडी 4 वर्ष आपली निघून गेलेली आहेतच. सो येणारी अजून 5 ते 6 वर्षात आपल्याला खरं EVचं मार्केट पाहायला मिळेल. पण नेहमी स्टॉक हा चालतो भविष्यावर आणि त्याचमुळे आता स्टॉक जरी हा खाली दिसत असेल तरी भविष्य मात्र आपल्याला याचं ब्राईट दिसतं. तुम्हाला या स्टॉक बद्दल पर्टिक्युलर काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.